आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? भाजपची सत्ता असूनही आमदारांना उपोषण करण्याची वेळ लागत आहे, हे हास्यास्पद असल्याचा टोला काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांनी लगावला आहे। जत तालुक्यातील जनता सध्या दुष्काळाने होरपळते। शासनाने दुष्काळ जाहीर करून 2 महिने होऊन गेले, त्याची अंमलबजावणी झाली नाही। टँकरसाठी 42 गावांचा प्रस्ताव शासनाकडे असताना देखील मात्र 19 गावात पाण्याची टँकर चालू झाले। अशा परिस्थितीत प्रशासन मात्र कुचकामी ठरले। तालुक्याच्या आमदारांना दुष्काळी जनतेचे प्रश्न सोडवणे गरजेचे असताना सध्या भाजपची सत्ता असताना मैशा योजनेचे पाणी सोडून घेण्यासाठी आमदारांना उपोषण करण्याची वेळ लागते, हे हास्यास्पद असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला। मोठ्या प्रमाणावर दुष्काळाला लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि आमचे जत तालुक्यातले बीजेपीचे आमदार नुसता या ठिकाणी आढावा बैठकीचा फार्स करत आहेत। गेल्या 14 नोव्हेंबरला या ठिकाणी आढावा बैठक झाली, 3 डिसेंबरला आढावा बैठक झाली, पण या आढावा बैठकीच्या माध्यमातून या दुष्काळी जनतेला अपेक्षित न्याय होता तो न्याय या ठिकाणी या बीजेपी गव्हर्नमेंटनं दिलेला नाही, किंबहुना जतच्या नाकर्त्या आमदारांमुळं या ठिकाणी या भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागतं। आज म्हैसाळ योजनेचे जे काही 13 गावातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात, शेतीच्या पाण्याच्या संदर्भात जो काही फायदा होणार आहे, त्या लोकांनी गेली 2 महिने झालं पैसे भरून सुद्धा या ठिकाणी यांना पाणी मिळालेलं नाही। यावेळी ते म्हणाले, आघाडी शासन म्हैसाळ योजनेचे पाणी मोफत सोडले, आता शेतकरी पैसे भरूनही पाणी सोडले जात नाही। पाणी सोडून घेण्यास आमदार अपयशी ठरले। प्रशासनाने दुष्काळ जाहीर करून सुद्धा कोणत्याही उपाययोजना केल्या नाही। दुष्काळी जनता पाणी टंचाईने त्रस्त आहे। शासनाने योग्य तो तोडगा लवकर काढणं आवश्यक आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, माजी सभापती बाबासाहेब कडक, दिलीप सोलापूर सावकार आदी मान्यवर उपस्थित होते। बीजेपी गव्हर्नमेंटनं दिलेलं नाही, किंवा जो विद्यमान आमदारांनी जो काही फॉर्म्युला केला होता, हेड टू टेल टू हेड, हा फॉर्म्युला कुठेही अंमलात येताना दिसत नाही। वास्तविक पाहता म्हैसाळचं पाणी 81 किलोमीटरवर आलेलं आहे। 81 पासून तो खाली 70, 75, 70, 65, 60, 55 असं मायनस होत जाणं गरजेचं होतं, आणि पण तसं होताना कुठं दिसत नाही। आज जत तालुक्यातील ज्या काही गावांनी पैसे भरलेले, सगळ्यात मेन महत्त्वाचं की जत तालुक्यातल्या जास्तीत जास्त पैसे या म्हैसाळच्या पाणी योजनेला भरले लोकांनी, पण प्रत्यक्षात या योजनेचा फायदा जत तालुक्याला म्हणावा तसा झालेला नाही। आज जी काही पश्चिम भागातली किंवा उत्तर भागातली जी काही तलाव आहेत, ती तलावसुद्धा या ठिकाणी फुलफिल भरलेली नाहीत।